निश्चितच, कारण ह्यावेळेस कडाक्याचा उन्हाळा हा प्रत्येकाने सोसला आणि याच्यामध्ये आपल्या सर्वांना पाण्याचं महत्त्व देखील लक्षात आलं. त्यावेळेस आयुक्तांनी झाडाला पाणी घातलं तर त्याच्यावरती पॅनल्टी, गाड्या धुतल्या तर त्यावर पॅनल्टी. म्हणजे हा फक्त शेवटच्या 1 महिन्याच्या कालखंडासाठीचा मला वाटतं घेतलेला निर्णय हा चुकीचा निर्णय आहे. स्वप्नातील घर हे नवी मुंबईत असावं अशी माझी पहिल्यापासून आकांक्षा होती. नमस्कार दर्शको, मी राजेंद्र गरत, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर. आज माझ्या समवेत आहेत श्री सुनील रामदास कुरकुटे, नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19D येथून ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आले आहेत. चांगल्या मताधिक्याने निवडून आले आहेत. 2015 सालीसुद्धा त्यांनी ही निवडणूक लढवायचा प्रयत्न केला. निसटत्या मतांनी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2000 सालापासून त्यांचं वास्तव्य नवी मुंबईत आहे. वेदांत चॅरिटेबल संस्थेच्या मार्फत त्यांनी विविध स्वरूपी सामाजिक कार्य केलेलं आहे आणि सानपाडा प्रभागामध्ये ते दीर्घकाळ राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहेत. विविध प्रश्नांना त्यांनी हात घातलेला आहे. समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर अशी त्यांची ख्याती आहे. अशा या सुनीलजींचं मी आमच्या या नवे शहरच्या मुलाखतीमध्ये हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. दैनिक नवे शहर उपसंपादक राजेंद्रजी गरत साहेब, आपण आज या माझ्या वैयक्तिक सामाजिक आणि राजकीय चर्चेसाठी मला या ठिकाणी आपण आमंत्रित केलं, त्याबद्दल मी दैनिक नवे शहरचे आभार मानतो. धन्यवाद. सुनीलजी, मला पहिलाच प्रश्न विचारायला आवडेल की 2000 सालापासून आपण इथे नवीत वास्तव्य करता. तुम्ही मूळचे आळे फाटाचे, बरोबर आहे. तुम्हाला नवी मुंबई ही नगरी वास्तव्यासाठी का निवडावीशी वाटली? तसं माझं 96मध्ये माझी 10वी झाली. मी घाटकोपरमध्ये राहिला होतो आणि 97मध्ये मी कॉलेजला भारती विद्यापीठ खारघर इथे मी ॲडमिशन्स घेतलं आणि तेव्हापासून माझं सातत्याने येणं जाणं माझ्या कॉलेजच्या माध्यमातून होत होतं. तेव्हा शहर कसं असावं किंवा राहण्यासाठी जागा कशी असावी ही नेहमी माझ्या मनामध्ये एक स्वप्नातील घर हे नवी मुंबईत असावं अशी माझी पहिल्यापासून आकांक्षा होती. आणि मग माझं माध्यमिक शिक्षण, माझं डिप्लोमा इंजिनिअरिंग मी भारती विद्यापीठमध्ये केलं. तिथून ते कंप्लीट झाल्यानंतर मग जेव्हा मी माझ्या व्यवसायामध्ये पदार्पण केलं आणि तेवढी पहिलं घर घेताना हे नवी मुंबई शहरामध्येच असावं ही माझी संकल्पना मी प्रथमतः पूर्ण केली. आवडलं शहर आहे खूप. मला पहिल्यापासून ह्या शहराची फार आवड होती. चांगलं आहे. मग तुम्ही सामाजिक कार्यात तुम्ही प्रवेश केला तुमच्या वेदांत संस्थेच्या मार्फत. कोणकोणती कामं हातावेगळी केलीत? कोणकोणत्या प्रश्नांना तुम्ही हात घातलात तेव्हा? साधारणतः 2005 सालापासून आम्ही या ठिकाणी वेदांत जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मी माझं काम या सानपाडा नगरीमध्ये सुरू केलं आणि त्यावेळेस मग विविध महिलांना त्या ठिकाणी ज्या काही महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध शासकीय योजना असतील तर त्या त्यांच्यापर्यंत पोचवणं, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करणं, त्यांच्यामध्ये कौटुंबिक नाही का, महिलांना शेवटी घरामध्ये चूल आणि मूल असं म्हटलं जातं, परंतु त्यांना कुठेतरी बाहेर एखादा प्लॅटफॉर्म निर्माण करावं. मग त्याच्या अंतर्गत सहलींचं नियोजन असेल, त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमांचं नियोजन असेल, अशा विविध माध्यमातून आम्ही मग सामाजिक स्तरावरती आमच्या कामाला सुरुवात केली होती. मग सक्रिय राजकारणात प्रवेश कधी? साधारणतः 2015 साली आमच्या कार्याची दखल घेत लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी महानगरपालिकेचं प्रथमतः म्हणजे नवी मुंबई शहरामध्ये मला सांगायला देखील आनंद वाटेल की 6 प्रथमतः जोड्या त्या महानगरपालिकेमध्ये पार्टिसिपेशन केल्या होत्या, ज्यामधील 5 हे पूर्वीचे नगरसेवक होते ज्यांच्या हजबंड आणि वाईफ यांना तिकीट दिली गेली. परंतु त्यामध्ये एकमेव जोडी अशी होती की ज्यांनी राजकारणामध्ये प्रथमतः पदार्पण केलं आणि त्यांना नवरा आणि बायकोला दोघांनाही निवडणूक लढण्याची संधी त्या ठिकाणी नाईक साहेबांनी दिली. अच्छा. मग तुम्ही त्यावेळी किती मतं मिळाले तुम्हाला? साधारणतः मी वार्ड क्रमांक 74
आणि माझी मिसेस नम्रता सुनील कुरकुटे ह्या वार्ड क्रमांक 79 ह्या 2 प्रभागांमध्ये आम्ही त्यावेळी निवडणूक लढलो आणि मी साधारणतः 200 अँड समथिंग मतांनी माझी सीट राहिली आणि माझी मिसेस काहीतरी 174 मतांनी त्या ठिकाणी आम्हाला निसटता पराभवाला स्वीकारावा लागला. परंतु त्यानंतर नाईक साहेबांच्या आशीर्वादाने समाजसेवेला प्रथमतः राजकीय जोड मिळाली, ती म्हणजे प्रभाग समिती सदस्य म्हणून मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि त्यानंतर मग समाजसेवा ही प्रशासकीय जोड अशा माध्यमातून मग मी पुढे कार्यान्वित राहिलो. आता मला सांगा, आता तुमचा नवी मुंबई महानगरपालिका सभागृहात प्रवेश झालेला आहे आणि खूप चांगल्या मताधिक्याने तुम्ही निवडून आलात. नक्की. बरोबर आहे. तर मग प्रभागातील कोणत्या मुख्य समस्यांना तुम्ही हात घातलात? आज आम्ही एक साधारणतः आम्हाला 3च महिने झाले की आम्ही महानगरपालिकेमध्ये आलो, परंतु आज गेल्या 20 वर्षापासून मी या सानपाडा नगरीमध्ये राहतो. त्यामुळे तेथील प्रामुख्याने आम्हाला जाणवणारी समस्या होती ती म्हणजे सायन पनवेल महामार्गाकडे जाणारा भुयारी मार्ग असायला पाहिजे. कारण आत्ताचा जो मार्ग आहे तो रेल्वे स्टेशन खालून असणारा पादचारी मार्गाला आपत्कालीन मार्ग बनवला आणि आपत्कालीन मार्गातूनच वाहतूक आज शेवटी गर्दीच्या वेळामध्ये खूप कंजेस्टेड होऊन जातं, गाड्या थांबतात, लोकांचा वेळ जातो. पण त्यावेळी तो आपत्कालीन मार्ग असावा हा प्रामुख्याने समस्या भेडसावत होती, जी मी मागील महासभा जी एप्रिलच्या महासभेमध्ये हा विषय प्रथमतः ठरावामध्ये आणला आणि त्याची तहकूब सभा ही जूनमध्ये झाली आणि त्याच्यामध्ये तो पारित सुद्धा झालेला आहे. म्हणजे तदर्थ समितीकडे तो वर्ग करण्यात आलेला आहे. पुढे त्याच्यावरती पास होईल, काम होईल. सभागृहात अन्य कुठल्या प्रश्नांची मांडणी तुम्ही केलीत? सानपाड्यामध्ये आमच्या इथे सीताराम मास्तर उद्यान हा आमच्या सानपाड्याचं एक मध्यवर्ती उद्यान आहे, ज्याच्यावरती सकाळी जॉगिंग ट्रॅकसाठी लोक येत असतात. आमच्या ज्येष्ठ नागरिकांचं आमचं विरंगुळा केंद्र तिथे आहे आणि आज बऱ्याच कालावधीमध्ये त्या ठिकाणची त्याचं नूतनीकरण झालेलं नाही. म्हणजे आज साधारणतः आमचं विरंगुळा केंद्र जे आहे ते साधारण 800 ते 900 त्या ठिकाणी सदस्य आता आहेत आणि त्याच्यासाठीची जी जागा आहे ती अपूर्ण पडते. मग त्या ठिकाणची जागेचा मोठा हॉल आणखी एक त्याच्यामध्ये निर्मित केला जावा. त्यानंतर जॉगिंग ट्रॅक चांगल्या प्रकारचा विकसित केला जावा. त्या ठिकाणी लहान मुलांची जी खेळण्याची जी जागा आहे तिला देखील त्या ठिकाणी पुन्हा नव्याने त्या ठिकाणी विकसित होऊन चांगली खेळणी अजून लावली जावी. त्याबरोबर एक ओपन जिम त्या ठिकाणी आहे, तर ते ठिकाणची साहित्य ही मातीवरती लावलेली आहे, तर त्याखाली कॉन्क्रिटीकरण करणं, रबर मॅटिंग लावणं आणि त्याच्यानंतर त्यावरती ती जॉगिंग ट्रॅक जर आपला ओपन जिम जर विकसित केली तर साधारणतः त्या ठिकाणी चांगला आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा घेता येईल. आमच्या इथे ह्या सीताराम मास्तर उद्यानामध्ये योगा करण्यासाठीची जागा नव्हती, परंतु त्या ठिकाणी योगा करण्यासाठीची सुद्धा जागा उपलब्ध व्हावी अशा पद्धतीचं प्लस मध्ये मुलांना खेळण्यासाठीचं क्रीडांगण आहे. मग त्याचा चेंडू इतरत्र जातो म्हणून त्या ठिकाणी 20 फुटाची आपल्याला जाळी लावून त्या ठिकाणी त्याला बंदिस्त मुलांना आतमध्ये खेळता येईल आणि सोबतही सर्वच जणांना त्या उद्यानाचा लाभ घेता येईल अशा पद्धतीचं ठिकाणी मी मागणी केली. ती मागणी महासभेमध्ये पास झालेली आहे. दुसरं आमच्या इथे सर्वच जे काही बाबू गेनू मैदान आहे म्हणजे जेवढे उत्सव साजरे होतात ते त्या मैदानावर साजरे केले जातात. मग त्या मैदानाला त्या ठिकाणी फेन्सिंग असावी, त्याच्यामध्ये स्टेज असावं. आमच्या युवकांसाठी जिम आमच्या सानपाड्यामध्ये नाही, तर ती देखील त्याच्यावरती मागणी केलेली आहे की तिच्या पहिल्या माळ्यावरती एक जिम अत्याधुनिक जिम आपल्याला त्या ठिकाणी बनवता आली तर ती सर्व सानपाडेकरांसाठी एक चांगली बाब असेल. आता नुकताच नेरूळमध्ये LPच्या पुलाजवळच्या भागामध्ये पाण्यातून जिवंत विद्युत प्रवाह जाऊन 2 मुली तिथे शॉक लागून पडल्या. नवी मुंबई ही सुनियोजित नगरी मानली जाते आणि तुम्हीच म्हणालात की इथे राहणं माझं स्वप्न होतं, इथे तुम्ही राहायला आलात. तर इथल्या अशा मुलीबाळींना जर अशा प्रकारचा त्रास होत असेल तर नगर नियोजन किंवा MSCB महावितरण यांची काय ही व्यवस्थेतली त्रुटी आहे, तर याच्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही कशा प्रकारे बघता? खरं पाहिलं तर प्रत्येक
नियोजन समित्या ज्या आहेत, म्हणजे आज MSCB असेल किंवा महानगरपालिका असेल, ही त्या स्तरावरती जे जे काही चांगलं करायचं ते करण्याचा प्रयत्न करत असते. बरोबर. परंतु कुठेतरी समजा एखाद्या ठिकाणी असा अपघात घडत असेल तर निश्चित ती चांगली बाब नाही, कारण त्यामध्ये मग आपण कुठेतरी कमी पडतोय का, किंवा मग त्याच ठिकाणच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील त्या ठिकाणी आपल्या प्रभागामधील अशा काही घटना घडू नये याच्या अनुषंगाने देखील त्या ठिकाणी जागृत असणं गरजेचं आहे मला असं वाटतं. आमच्या प्रभागामध्ये देखील आम्ही अशा काही ज्या ज्या ठिकाणच्या आम्हाला वाटत होत्या त्या समस्या आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. कुठे उघडा DP असेल, कुठे काही ज्या ठिकाणी विद्युत वाहिन्या गेल्या असतील त्या उघड्यावर असतील त्या आम्ही त्यांच्या निदर्शनास आणल्या. त्यांचा त्या ठिकाणी आमच्या आताच्या सभापती शैलाताई पाटील यांनी देखील पुढाकार घेतला आणि याची संयुक्त बैठक आम्ही सानपाडाकर आणि MSCB यांच्या माध्यमातून ह्या पावसाळा पूर्व नियोजन म्हणून आम्ही त्या ठिकाणी घडवून आणली. आणि त्याच्यानंतर आम्ही ह्या सगळ्या बाबींवरती जिथे जिथे घटना घडू शकतात त्या ठिकाणी थांबवण्यासाठीच्या ज्या सतर्कता करता येईल त्यासाठी प्रयत्न निश्चित केलेला. चांगली गोष्ट आहे. आणि आता एक शेवटचा प्रश्न, ज्या नोव्हेंबरला तुम्ही निवडलं पुढच्या वास्तव्यासाठी, त्या नोव्हेंबरमध्ये आता अनेक इमारती, अनेक टॉवर्स, बहुमजली इमारतींचं हे सगळं आगार जणू बनलेलं आहे. नोव्हेंबर एकेकाळची आडवी नोव्हेंबी आता उभी नोव्हेंबी पाहायला मिळते. हे गाव खेड्यांचं 29 खेड्यांचं हे गाव होतं, म्हणजे ही नगरी होती. तर इथे अनेक ठिकाणी पावसाळी जे पाणी पडतं ते सरळ गटारात जाऊन मिळतं. म्हणजे काही अपवाद वगळता काही ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाळी पाण्याचं नियोजन, त्याचं संयोजन काही गिण्याचोन्या ठिकाणी होत असेल, पण मोठ्या प्रमाणावर हे पावसाचं निसर्गाने फुकट दिलेलं पाणी हे गटारात जातं. आणि त्याचवेळी आपला अर्धा महाराष्ट्र पाण्यासाठी बेचैन आहे, तरसतोय, त्याला पाणी नाही. आणि इकडे आपले लोक काही नळ चालू ठेवतात, पिण्याचं पाणी गाड्या धुवायला वापरतात, पिण्याचे पाणी इमारती ज्या नव्या उभ्या राहतात त्याच्यावर पिण्याचं पाणी ओततात, म्हणजे पाणी मारण्यासाठी ते. तर असे परस्पर विरोधी प्रकार इथे जे बघायला मिळतात की काही नागरिक पाण्यासाठी तरसलेले आणि इकडे पाण्याची नुकसान करणारी माणसं. तर या लोकांना तुम्ही काय सांगाल, एक जागरूक लोकप्रतिनिधी या नात्याने तुमच्या प्रभागात हे होऊ नये, नोव्हेंबरीत हे सगळे प्रकार होऊ नये, नोव्हेंबरीत काय व्हायला पाहिजे, पावसाळी पाण्याचं नियोजन कसं व्हायला पाहिजे, इथे हे जे पाणी वाया जातं त्याचे साठे कुठं व्हायला पाहिजे, याबद्दल एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं मन काय सांगतं? निश्चितच, कारण ह्या वेळेस कडाक्याचा उन्हाळा हा प्रत्येकाने सोसला आणि याच्यामध्ये आपल्या सर्वांना पाण्याचं महत्त्व देखील लक्षात आलं. पाणीची शेवटच्या कालखंडामध्ये आज ज्यावेळी कमतरता जाणवली त्यावेळेस आयुक्तांनी झाडाला पाणी घातलं तर त्याच्यावरती पॅनल्टी, गाड्या धुतल्या तर त्यावर पॅनल्टी. म्हणजे हा फक्त शेवटच्या 1 महिन्याच्या कालखंडासाठीचा मला वाटतं घेतलेला निर्णय हा चुकीचा निर्णय आहे, कारण हा 12ही महिन्याचा निर्णय असायला पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रत्येक स्तरावरती प्रशासकीय माध्यमातून असायला पाहिजे. कारण ह्या पाण्याचं नियोजन जर का आपण प्रत्येक सोसायटीमध्ये जर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे भूजल पातळी वाढवणं हा जरी भाग झाला तरी त्या पाण्याचा कुठेतरी जर साठा जरी करून ठेवला आणि त्या साठ्यातील पाणी जर आपण मग त्या ठिकाणी बगीचे असेल, गाडी धुणे असेल, अशा विविध कामांसाठी जर आपण वापरू शकलो तर मला असं वाटतं की याच्यामध्ये आपलं शहराची अजून नावलौकिक वाढण्याच्या दृष्टीने आपण पुढे जाऊ शकतो. तर दर्शक हो, हे आहेत श्री सुनील रामदास कुरकुटे. त्यांना आम्ही इथे बोलावून त्यांच्या मनातील भावना जाणून घेतल्या, त्यांचं समाजकार्य, राजकीय क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर त्यांनी केलेलं कार्य आणि लोकांच्या जनजागृतीप्रती त्यांची असणारी कळकळ याबद्दल आम्ही जाणून घेतलं. आमच्या सर्व प्रश्नांना त्यांनी साध्यंत उत्तरं दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि पुढील सर्व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. दर्शक हो, श्री सुनील रामदास कुरकुटे यांची ही मुलाखत आपणास कशी वाटली तर या मुलाखती खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले कमेंट अर्थात अभिप्राय लिहून अवश्य कळवा. नवे शहर यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम यावरील ही मुलाखत पहा, इतरांनाही पाठवा आणि अशा अनेक मुलाखती पाहण्यासाठी नवे शहर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फॉलो करा. धन्यवाद.